नाशिकमध्ये 51 फूट उंच रावणाची प्रतिकृती दहन करण्यात आली। नाशिकच्या रामकुंड रावण दहन कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। रावण दहनाच्या आधी वानरसेना आणि राक्षस सेनामध्ये झालेल्या युद्धातील काही क्षण देखील कलाकारांनी सादर केले। रावण दहन करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली होती। बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीची डीएनए चाचणी होणार आहे। बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणामधील आरोपीला न्यायालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अटकेत असलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी तसेच डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। बोबदेव घाटातील बलात्कार प्रकरणामध्ये 3 आरोपींपैकी 2 आरोपी फरार आहेत। त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। प्रत्येक 8 मुलींपैकी एकीवरती लैंगिक अत्याचार होतो। युनिसेफच्या अहवालामधील भयंकर वास्तव समोर आलंय। जगभरामध्ये तब्बल 24 कोटी मुलांवर बालवयामध्ये अत्याचार होत आहेत। जगभरात बाल अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं सत्य उघड झालंय। शेगाव तालुक्यातील तिडका गावापासून जवळच असलेल्या घाटनांद्रा घाटामध्ये वाहन चालकाला बिबट्याचं दर्शन झालं। यावेळी त्या वाहन चालकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची दृश्य टिपली। घाटाच्या आजूबाजूला जमीन असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे। गोदावरी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुचाकी सरळ नदीपात्रामध्ये गेल्यामुळे 3 जण वाहून गेल्याची घटना वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या शनिदेव गाव इथे घडली। यामध्ये 1 जण थोडक्यात बचावला असून एका महिलेचा मृतदेह हाती लागलाय, तर इतर 2 जण अद्याप बेपत्ताच आहेत। दुचाकी पाण्यात कोसळल्यानंतर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काहीही करता आलं नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। पुण्यात वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना गुलाब पुष्प वाटप करून नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे। टिळक चौकामध्ये नागरिकांना पोलिसांकडून गुलाब पुष्प देण्यात आले। विश्रामबाग वाहतूक विभागाने जनजागृती अभियान केलंय। वाढत्या अपघातामुळे पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली आहे। वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आलंय। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये गेले काही दिवस पडत असलेल्या पावसानंतर पहाटेपासून धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली। परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याने हवेमध्ये गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झालंय। ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने आता थंडीची चाहूल लागली आहे। दसऱ्याच्या निमित्ताने होत असलेल्या रावण दहनामध्ये धुळे शहरामध्ये मोठी परंपरा आहे। धुळे शहरातील स्वामी तेवराम हायस्कूलच्या मैदानामध्ये रावण दहन करण्यात आलं। 61 फूट रावणाचं दहन करण्यात आलं। या रावण दहनाच्या वेळी फटाक्याची आतषबाजी देखील करण्यात आली। धुळ्यातल्या प्रसिद्ध रावण दहनाच्या कार्यक्रमाला 65 वर्षांची परंपरा असून दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम होत असतो। दसरा सणाच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाला धुळेकरांनी मोठी हजेरी लावली होती। मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आनंद भासवेकर यांचं रविवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालंय। त्यांची अंत्ययात्रा डोंबिवलीमधील त्यांच्या राहत्या घरून निघणार असून त्यांच्यावरती तेथीलच शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। नवरात्रोत्सवानंतर दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या दसरा सणाला रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात येतं। अशातच गोंदिया शहरातील टीव्ही टोली ग्राउंडवर रावण दहन समितीद्वारे भव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी 101 फूट उंच असलेल्या रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तर 71 फूट कुंभकर्ण आणि 51 फूट मेघनाथ यांच्याही पुतळ्याचं दहन करण्यात आलं। बाबा सिद्दीकी यांना संध्याकाळी 9:30च्या सुमारास लीलावती रुग्णालयामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वी सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। बाबा सिद्दीकी यांच्या छातीवरती 2 होल होते आणि खूप रक्तस्राव झाला होता, तरी डॉक्टरांनी जवळपास 1.5 ते 2 तास प्रयत्न केले, मात्र रात्री 11:27 वाजता सिद्दीकी यांना मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या 35 वर्षांपासून ते मित्र होते आणि ही बातमी कळताच धक्का बसला। मुंबईसारख्या शहरामध्ये अशी घटना घडते हे दुर्दैवी आहे। बांद्रामधील ही दुसरी घटना आहे। यापूर्वी सलमान खान यांच्यावर देखील असा हल्ला झाला होता असं म्हणत पठाण यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री विधिमंडळात प्रदीर्घ काळ राहिलेले आपले सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी असं अजित पवार यांनी म्हटलंय. तसेच या घटनेमध्ये त्यांचं निधन झाल्याचं समजून आपल्याला धक्का बसला. आपण आपला चांगला सहकारी मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्यामध्ये मी तीव्र भाषेत निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अजित पवार यांनी अर्पण केली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा संपन्न झाला. कुंकवाची उधळण करत भक्तांनी आई अंबेचा गजर केला. काल अजाबळीनंतर रात्री उशिरा आई तुळजाभवानी मातेची पलंग पालखी तुळजापूरमध्ये दाखल झाली. शहरभर मिरवणुका काढत मध्यरात्री तुळजाभवानी मातेचा दुग्धाभिषेक झाला. त्यानंतर तुळजाभवानी मातेला 108 साड्यांची दिंड बांधण्यात आली. पहाटेच्या 5:30च्या सुमारास आई तुळजाभवानी सीमोल्लंघन खेळण्यासाठी मंदिराबाहेर आली. यावेळी भक्तांनी जयघोष केला. हिंगोलीच्या रामलीला मैदान आणि वसमतच्या जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये सार्वजनिक दसरा साजरा करण्यात आला. दसऱ्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकही देण्यात आलं. ग्रामीण भागामधून आलेल्या माता भगिनींनी सुरक्षित राहावं आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सार्वजनिक दसरा उत्सव समितीच्या वतीने या परिसरामध्ये 16 CCTV कॅमेरे बसवले. पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास विविध रंगांच्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये 50 फुटी रावण दहन करण्यात आलं. यावेळी या सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.